विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शने, एसटी आगारांसमोर आणि विभागीय कार्यालयांसमोर केले आंदोलन। महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेने आज 5 मार्च 2025 रोजी राज्यभरातील एसटी आगारांसमोर आणि विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने आयोजित केली होती। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एसटी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरही कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। पगारवाढ, महागाई भत्ता, भाडेवाढी, बदल्या आणि इतर आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले। या आंदोलनामध्ये अध्यक्ष अमोल राठोड यांच्या नेतृत्वात शेगाव आगारातील बहुतांशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। त्यानंतरही कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। तपासून राप कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांकरता आज शेगाव आगारामध्ये कामगार संघटनेच्या वतीने निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। वेळोवेळी सरकारकडून तसेच प्रशासनाकडून कामगारांना केराची टोपली दाखवल्या जाते। आमच्या हक्काच्या न्याय असलेल्या मागण्या याची पूर्तता न केल्यामुळे आज शेगाव आगारामध्ये निदर्शन आंदोलने मोठ्या संख्येने कामगार एकत्रित होऊन आंदोलन करण्यात आले। तसेच आमचा जो महागाई भत्त्याचा फरक आहे, ज्याची थकबाकी आहे, ही शासनाकडे प्रलंबित आहे, ती आम्हाला लवकरात लवकर द्यावी या मागणीकरता हे निदर्शन आंदोलन करण्यात आलेले आहे। तसेच जर सरकारने किंवा प्रशासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे आंदोलन उग्र रूप धारण करेल। तसेच याला कारणीभूत संबंधित प्रशासन व सरकार राहील।